मित्रांनो, ही लाल परी आहे आणि रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत। पाहू शकता पब्लिकसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात जमलेली आहे आणि गाडीमध्ये एवढा धूर झालेला आहे पूर्ण बाजारपेठेमध्ये। बघा धूर बघू शकता तुम्ही। आता आम्ही त्या गाडीला थांबवलं, इथं भरपूर धूर झालेला आहे म्हणजे गाडी पेटल्या का तिथं एसटी आहे आणि ही अवस्था बघा, खूप दूर जशी काय आग लागली। मात्र त्या गाडीत पॅसेंजर नसून ती कामासाठी चिपळूणला नेण्यात येत आहे असं कळलं आहे आम्हाला त्यांच्याकडून। मात्र बाजारपेठेतनं ती गाडी येत असताना एवढ्या प्रमाणात धूर येत होता की दुचाकी स्वार किंवा 4 व्हीलरवाल्यांना गाडी चालवणे शक्य नव्हतं। म्हणजे एवढा धूर या गाडीच्या माध्यमातून येत होता आणि काही 2 व्हीलरवाले आणि बाजारपेठेतील काही व्यावसायिक या एस टीची पाठलाग धरून त्या गाडीला थांबवले आणि या धुरामुळे बाजारपेठेत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। विठ्ठलवाडी डेपोची गाडी आहे। कशा प्रकारे धूर येत होता भाऊ? भयानक धूर होता। भयानक। आम्ही बाजारपेठेपासून गाडीची पाठलाग करत आलो आणि आम्ही जाण्यापाठावर गाडी थांबवली आता। म्हणजे हा धूर अजूनही तुम्ही पाहू शकता, म्हणजे गाडी दिसत नव्हती, एवढ्या मोठ्या प्रमाणात धूर होता आणि सगळे बाईकवाले या गाडीची पाठलाग धरून आता या गाडीला थांबवलंय आणि जेणेकरून आता टर्बो गेला असं त्या वाहकाकडनं आपल्याला कळलंय। तर अशा प्रकारची लाल परीची अवस्था योग्य नाही आणि बाजारपेठेतनं ही नेताना गाडी तरी गुहागर डेपोमध्ये हिचं काम होणं गरजेचं होतं। असं रस्त्यावरनं धूर असलेली गाडी नेणे योग्य नाही। धन्यवाद।